मेहता का उल्टा चष्मा. पिंकूने पुढचा बॉल टाकलाय आणि गोलीने त्याला कव्हरच्या दिशेने टोलावलाय. पण हे काय, टप्पूने सुंदर असा कॅच घेतलाय आणि गोली कॅच. मेहताचे महारथी एकदम आनंदाने नाचताना दिसतायत. खूपच आकर्षक असं क्षेत्ररक्षण करताना टप्पू आता एखादा इंटरनॅशनल खेळाडूपेक्षा कमी दिसत नाहीये. चल जेठा, मी जातो. नाही नाही बापूजी, आता नाही. अरे काय नाही, आता तर या दुसऱ्या मुलाने पण चूक केली. आता तर या अनुभवी पुरुषाला जावं लागणार ना. नाही तुम्ही अगदी योग्य बोलताय, पण मी काय बोलतो आता हे कोमल भाभीला पाठवूया का? क्रीजवर माधवी भाभी आहे ना, तर लेडीज ताळमेळ नीट बसेल म्हणून. या कोमल भाभी. हो. आता जेठाचे जाबाजचे पुढचे फलंदाज आहेत कोमल वहिनी. गुड बॉलिंग पिंकू, गुड बॉलिंग. येस पिंकू. पिंकूचा 5वा बॉल कोमल वहिनींना आणि कोमल वहिनीने बॉल मारलाय सीमारेषे बाहेर. भिडे भाऊ बाउंड्री नाही वाचवू शकले. पाहिलं बापूजी, पाहिलं ताळमेळ पाहिलं. यात कसला ताळमेळ आहे? समोर लेडीज होते ना माधवी भाभी, म्हणून त्यांना बघून कोमल भाभी उत्साहित झाल्या. काय ते घरासारखं वाटतं म्हणून. येस हॅन्ड्स. आणि इथे पिंकूने शेवटचा बॉल टाकलाय आणि कोमल वहिनींनी खूप सुंदर प्रकारे बॅटने टोलावलाय. पण हे काय, बॉल बावरीकडे आहे. कोमल वहिनी माधवी वहिनीला रन नाही घ्यायला म्हणतायत. कदाचित माधवी वहिनी धावचित होतील, त्या क्रीज मध्ये पुन्हा यायचा प्रयत्न करतायत आणि माधवी वहिनी नशिबाने वाचल्या. सावकाश. बापरे. ओव्हर. जेठाच्या जाबाची धावसंख्या झाली आहे 2 ओव्हर 22 रन 2 विकेट. 2-2-2-2-2. मी बघू इच्छितो की कोणती टीम जिंकून माझ्याकडे येऊन म्हणते की सोन्याची चैन दो 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 दो. ते म्हणतात ना, स्त्रिया योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात हुशार असतात आणि त्याचं उल्लेखनीय उदाहरण GPL 3 मध्ये आपण बघू शकतो. वा पोपटलालजी, असं वाटतंय की स्त्रियांविषयीचं तुमचं ज्ञान खूपच चांगलं आहे. थँक्यू मिस चेरी. त्याचं काय ना, मी एक पत्रकार आहे. समाजाच्या प्रत्येक विभागावर अभ्यास करत असतो. मी स्त्रियांचा खूप आदर करतो, खूप सन्मान करतो त्यांचा. आणि माझं असं म्हणणं आहे की जगातल्या सगळ्या स्त्रियांची जितकी प्रशंसा आणि अभ्यास कराल तितका कमीच आहे. वा पोपटलालजी, तुमचं स्त्रियांविषयीचा आदर पाहून माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर अजून वाढला आहे. थँक्यू मिस चेरी, थँक्यू. काय झालं? मी विचार करतोय की अशाच प्रकारे GPL 3 च्या मॅच सुरू असू देत आणि आपण अशाच प्रकारे कॉमेंट्री करत राहू. काय? म्हणजे मला तुमच्या सोबत कॉमेंट्री करायला खूपच मजा येते. थँक्यू. येस कॅप्टन. अंजली, ही ओव्हर तुला टाकायची. जसं लोखंडाला लोखंड कापतं ना, म्हणूनच मी तुला बोलवलं. महिला शक्ती समोर महिला शक्ती. तारक, तू काळजी करू नको. तू फक्त माझी वुमन पॉवर बघ. बस. हा बॉल यांच्यासाठी तितकाच खराब असला पाहिजे जणू माझ्यासाठी कारल्याचं ज्यूस. बॉल फेक. कम ऑन. अंजली वहिनी, कम ऑन. राईट साइड. कम ऑन. अंजली वहिनी, कम ऑन. चला, माधवी वहिनी बॅटिंग साठी सज्ज Come on, आहेत अंजली वहिनी. आणि अंजली वहिनींचा हा पहिला बॉल. माधवी वहिनींनी बॉलला नट्टू काकाच्या दिशेने मारलं आणि नट्टू काका बॉल अडवण्यात असफल. इथे माधवी वहिनींनी आरामात एक धाव पूर्ण केली. नट्टू काका आरामात. आणि आता या एका रन नंतर जेठाचे जाबाजचा स्कोर झाला आहे 23 रन. कम ऑन अंजली काकी. एक रन चालेल. अंजली वहिनींनी स्पिन करून बॉल टाकलाय आणि कोमल वहिनींनी रोशन वहिनींकडे बॉल मारून एक धाव पूर्ण करायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या रन साठी दोघांनी पळायला सुरुवात केली, पण बॉल सरळ जाऊन स्टंपवर लागलाय. आउट. विकेट. असं वाटतंय माधवी वहिनी रनआउट झाले आहेत. एक जबरदस्त अपील मेहताच्या महारथी संघाकडून. बघूया अंपायर काय निर्णय देत आहेत.
क्लीन नॉट आउट आहे तरी सुद्धा अपील करणे चुकीचं आहे. नाही नाही बापूजी, हे तर खेळाडू वृत्ती पण दाखवली पाहिजे ना. हो ते बरोबर आहे. असं चिटिंग करून काय फायदा जिंकून? काय फायदा नाही. एक रन मिळाला. बस, एक रन. टाईट फिल्डिंग गाईज, टाईट फिल्डिंग. भिडे ताई आता 6 मारा, 6. अंजली वहिनींनी पुन्हा एकदा स्पिन करून बॉल टाकला आहे आणि माधवी वहिनींनी बॉल विनंती, catch, catch, catch. बाउंड्री पार करण्याची शक्यता आहे आणि बॉल हवेतच आहे. Catch it, पण catch it. बाउंड्रीवर भिडे कॅच पकडायला एकदम सज्ज आणि माधवी वहिनी आऊट. मेहताच्या महारथींमध्ये आनंदाचं वातावरण. सगळे खेळाडू उत्सव घेतलंय. ते कशाला तिथे उभे आहेत? चांगला 6 जात होता. बट वेल प्लेड माधवी वहिनी. काय गरज होती बोलायची की आम्हाला 6 पाहिजे, 6 पाहिजे? तू बोललीस म्हणून त्याने असं वरून शॉट मारला आणि ते आउट झाले. सॉरी. पुढेकराची डिलिव्हरी काय काय नाव सांगितलं होतं? अरे आता का वाचा बसली, बोल. तुम्ही खरी या. मी असंच मस्करीत बोललो. पोपटलालजी, मॅच मध्ये जेव्हा नवरा बायको एकमेकांच्या विरुद्ध टीम मध्ये खेळत असतात तेव्हा त्यांच्यामधली ही छोटी छोटी भांडणं बघताना फारच मजा येते. अगदी योग्य बोलला तुम्ही. पुढच्या GPL मध्ये मी पण समोरच्या टीम मधून खेळताना तुमच्या सोबत अशीच छोटी छोटी भांडणं करणार मिस चेरी. पोपटलालजी, लक्ष कुठे तुमचं? स्कोर सांगा. तर मग स्कोर काय झालाय? 26-3. तर मित्रांनो, जेठाच्या जाबादचा स्कोर आहे 3 गडी बाद 26 धावा. सॉरी भाऊजी. नाही नाही, तुमची काहीच चूक नाही, सगळं हिच्यामुळे झालं. माझ्यामुळे झालं सगळं. काही नाही, छान खेळलात, चांगला ताळमेळ होता कोमल भाभी आणि माधवी भाभी मध्ये. काही हरकत नाही. चल मी जातो. बापूजी मी काय म्हणतो, तुम्ही थोडा वेळ थांबा. आता मी अय्यर भाऊंना पाठवतो. काय आहे, अय्यर भाऊंना खेळता नाहीये. मग ते पटकन आउट झाले की पाठी तुमच्यासारखं कोणीतरी अनुभवी पाहिजे ना. समजा की त्याने थोडे रन बनवले सुद्धा तरी देखील चांगलंच आहे ना. मग तुम्हाला जास्त रन बनवायचं टेन्शन नाही. मग तुम्ही निवांत टाइमपास करत खेळा. अय्यर भाऊ तुम्ही जा. अय्यर भाऊ, ती बापूजीची आहे, ती राहू द्या. आपल्याकडे दुसरे पण आहेत, तो राहू दे बाबा. ही घ्या. शांतीने सावकाश खेळा. आणि अय्यर भाऊ बॅटिंग साठी क्रीज वर आलेले आहेत. सेम बॉल अंजली, सेम बॉल टाक, सेम बॉल. अंजली वहिनींनी पुढचा बॉल टाकलाय. अय्यर भाऊनी त्या बॉलला जोरात टोलवलंय. भिडे आणि मेहता भाऊ त्या बॉलला थांबवू शकले नाही. अय्यर भाऊंची खूपच सुंदर अशी सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आणि आता पाहू शकतो की ते पिचवर नाचताय. आणि त्यांच्या सोबत जेठाचे जाबाद सुद्धा आनंदाने नाचताना दिसतात. सॉरी अंजली, सॉरी. बघितलं बापूजी, बघितलं. अरे काय बघितलं? तू तर बोलत होतास तो चांगला खेळाडू नाहीये. नाही म्हणजे मी बोललो ना की चुकून त्याने रन केले तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे ना. तुम्हाला टेन्शन कमी. आता तुम्ही खेळा, सावकाश टाइमपास करा. बसा बापूजी. शाबास अय्यर भाऊ, शाबास. अप्रतिम अंजली वहिनी, अप्रतिम बॉलिंग. आणि अंजली वहिनींनी शेवटचा बॉल टाकलाय अय्यर भाऊंना. त्यांनी सुंदर असा फटका मारलाय. भिडे ह्यावेळी चौकार अडवण्यात यशस्वी झालेत, पण अय्यर भाऊंना 1 धाव मिळाली. आरामात. बस. एक. हो दिसतंय मला तुम्ही आला तिथे. हो. ओव्हर
आणि ह्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जेठाच्या जाबाजचा स्कोर आहे 3 विकेट आणि 31 रन. 3 ओव्हर 31 रन. 2 रन कमी आहेत. काय आहे, जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हर मध्ये 11 रन पाहिजे. तर 33 असले पाहिजे होते, आता 31 आहे. तू मला पाठवलं नाहीस ना, नाही आता 4 रनचे पुढे असतो. नाही नाही, ते तर होईल बापूजी. करू हा, आपण, माहिती. रन करू. तारक हं. कशी होती माझी वुमन पॉवर? एक नंबर एक नंबर. बघितलं, घेतले की नाही होय विकेट? होय, ज्या प्रकारे तू इथे चांगले चांगले बॉल टाकलेस हा. त्या प्रकारे तू चांगलं चांगलं जेवण मलाही घालत जा. फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. नटू काका, हा कम ऑन. चौथ्या ओव्हरसाठी कॅप्टन मेहता यांनी अनुभवी गोलंदाज नट्टू काकांना आमंत्रित केलंय. नटू काका, तुमचं ऑफ स्पिन अगदी कमाल आहे. आता दाखवा तुमच्या ऑफ स्पिनची जादू. आणि मला या ओव्हर मध्ये प्लीज कमीत कमी 2 विकेट तरी हव्यात. येस कॅप्टन. व्हेरी गुड. आय लाईक दिस स्पिरिट. कम ऑन. येस सर. येस येस. कमॉन नट्टू काका कमॉन. प्रत्येक गोलंदाज आज एक वेगळ्या प्रकारे बॉल टाकायला तयार आहे. नट्टू काका ज्या प्रकारे स्वतःचा हात फिरवतायत, समजत नाहीये की नट्टू काका बॉलिंग करणार आहेत की तलवारबाजी. नट्टू काकांनी पहिला बॉल टाकलाय अय्यर भाऊंना आणि त्याने बॉलला फटकावून सरळ सीमा रेषे बाहेर पाठवलंय. भिडला बॉल थांबवायला वेळ सुद्धा नाही मिळाला. बघितलं बापूजी, मस्त मारला स्टेट ड्राइव्ह. तुमच्यासाठी चांगलंच आहे ना, एकदम टाइमपास. ऑफ स्पिन, तुमचं ऑफ स्पिन. ओके ओके. कमॉन नटू काका. नट्टू काका पुढच्या तलवारबाजीसाठी तयार, म्हणजे पुढच्या बॉल साठी तयार आहेत. गुड रनिंग, गुड रनिंग. कमॉन नट्टू काका. कमॉन नट्टू काका, कमॉन. आणि नट्टू काकाच्या पुढच्या बॉलचा सामना करणार आहेत कोमल वहिनी. कोमल Come on, वहिनींनी लवकर. स्टेप करून बॉलला बाउंड्रीच्या दिशेने मारला आहे आणि बावरीने रन आउट करण्यासाठी बॉलला बॉलरच्या दिशेने फेकला. बॉल स्टंपवर लागायच्या ऐवजी सरळ बाउंड्रीच्या बाहेर आणि हा चौकार. आणि अशा प्रकारे जेठाचे जाबाज या संघाला 4 अतिरिक्त धावा मिळाल्या. बावरी, हे काय केलंस तू? अरे बावरी, बाउंड्रीच्या बाहेर स्टंपच्या जवळ फेकायचंय. जस्ट ध्यान अभिने. बावरी, जिथे एकही रन जाता नाही तिथे 4-4 रन देतेस तू. काय बावरी, टाईट फिल्डिंग प्लीज. सॉरी चुकून मिस्टेक झाली. बावरीजी, जेव्हा बॅट्समन धावत असतो तेव्हा थ्रो केला पाहिजे. असं ओव्हर थ्रो मध्ये फुकटात आम्हाला 4 रन दिलेत ना तुम्ही. तू काही मेहताच्या महारथीचा कोच आहे? नाही शेठजी, मग का शिकवतोयस बावरीला? ते बस चुपचाप. कोणाच्या टीम मध्ये आहेस तू? तुमच्या. तर मग सॉरी हा. थ्रो पण बरोबर नाही केला. संपोर लागला असता तर अय्यर आउट झाला असता आणि मी गेलो असतो. कमॉन नटू काका, कमॉन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप इट अप. आणि हा नट्टू काकांनी पुढचा बॉल टाकलाय कोमल वहिनींना आणि कोमल वहिनींनी रोशन वहिनींच्या दिशेने बॉल मारलाय आणि बॉल हवीत आहे. पण हे काय, अगदी अंतिम क्षणात येऊन सोडी भाऊंनी कॅच पकडलाय आणि कोमल वहिनी आऊट. गुड गुड गुड. मेहताचे महारथी ओय गुड. रोशन, तुला जे प्रॉमिस केलं होतं ते पूर्ण केलं. तुला बोललो होतं ना तुझी कॅच मिस पकडणार म्हणून. जीव मारा आय लव्ह यू. खरंच नवरा असावा तर सोडी भाऊंसारखा दुनियेची पर्वा न करता रोशन वहिनींसोबत एकदम मन मोकळ्याने प्रेम करतात. तुम्ही जरा सुद्धा काळजी करू नका मिस चेरी. प्रेमाच्या बाबतीत मी पण सोडी भाऊ सारखाच आहे. सॉरी. नाही, काही नाही. काही हरकत नाही. मी बाउंड्री मारण्याचा पुन्हा प्रयत्न केला पण माहित नाही एजवर बॉल लागला आणि नाही, काही नाही. चांगले खेळ. चांगला प्रयत्न केला. खरंच खूपच चांगला. व्हेरी नाईस. खूप कठीण कॅच होता. हो, बस बस. चल जेठ्या, आता तरी मी जाऊ ना. नाही बापूजी, आता काय की मॅच एकदम कठीण परिस्थितीमध्ये आली आहे आणि आता जर तुम्ही गेलात आणि आउट झालात तर मग मागे कोणीच अनुभवी नाही राहणार बापूजी. आमचा आत्मविश्वास तुटेल बापूजी. आम्ही मॅच हारणार. म्हणून आता तुम्ही थांबा. आता मी जातो बापूजी. अरे,
जेठाचे जाबाजच्या संघाची डगमगणारी होडी सांभाळायला कॅप्टन जेठालाल स्वतः मैदानात आले. कमॉन कमॉन जेठालाल, तुम्हाला जिंकायचंय. कमॉन. तर आता कॅप्टन जेठालाल स्वतः मैदानावर उतरलेत. आसित भाऊ, तुम्हाला काय वाटतं की जेठालाल काही जादू करू शकतील की नाही? कसं ना चेरी, जेठालालच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. खूप तणावग्रस्त परिस्थितीमध्ये मॅच येऊन थांबली आहे इकडे, आणि मला वाटतं की जेठालालला खूप डोक्याने इकडे खेळावं लागणार आहे. आणि जर जेठालालने स्वतःची विकेट लवकर दिली आणि काही चूक केली तर मला नाही वाटत की जेठाचे जाबाज ही मॅच जिंकू शकतील, कारण जेठाचे जाबाज बॅटिंग मध्ये थोडे कमजोर आहे. कमॉन जेठालाल, जर ही मॅच जिंकायची आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची हीच वेळ आहे. कमॉन जेठालाल, कमॉन. आणि मेहताचे मारती, तुम्हाला जर ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम जेठालालला आउट करावं लागेल. तुमचं एकच लक्ष असायला पाहिजे, जेठालाल जेठालाल जेठालाल. जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? शेठजी, एक रिक्वेस्ट. मी जर पहिल्या बॉलवर तुम्हाला क्लीन बॉल्ड केलं तर त्याचा राग तुम्ही दुकानात काढू नका प्लीज. नट्टू काका, मी जर तुमच्या पहिल्या बॉलवर सिक्सर मारला तर त्याचा राग दुकानात नका काढू, ठीक आहे? नीट काम करायचं. ओके बॉस. अरे नट्टू काका, आज ते तुमचे बॉस नाही आहेत, आज ते विरोधी पक्षाचे कॅप्टन आहेत आणि तुमचं लक्ष त्यांच्या विकेटवर असलं पाहिजे. ओके ओके बॉस. कॅप्टन. ओके सॉरी. ओके कॅप्टन. ओके ओके कम ऑन कम ऑन. आणि हा नट्टू काकाने पुढचा बॉल टाकलाय जेठालालला आणि जेठालालने चेंडूला उंचावर टोलवलाय आणि हा सिक्सर. वाह. छान, खूपच छान. जेठाचे जाबाजचा स्कोर 46 रन्सवर पोहोचला आहे. बस धमाकेदार प्रारंभ केला आहे जेठालाल भाऊंनी. गुड शॉट. काय? खूप चांगला फटका मारला. असंच खेळायचं. Yes, yes. दाखवलं तुम्हाला कसा सिक्स मारायचा ते. तुम्हाला असा बॉल आला तर असाच खेळा तुम्ही. वा वा कॅप्टन, काय सूप सुरुवात केली. हो बरोबर. गोगी, हा सिक्सर तुझ्यासाठी होता बाळा. करताय कॅप्टन. थँक्यू. आय लव्ह यू. येस. ओहो जेठाप्रा, माझ्या गोगी पुत्रासाठी सिक्स. क्या बात आहे, किती प्रेम करता माझ्या पुत्रावर. बघ ना सोनिये. माहितीये. थँक्यू. कमॉन कमॉन जेठा अंकल, कमॉन. आणि आता नट्टू काका तलवारबाजी करता करता शेवटचा बॉल टाकतायत आणि जेठालाल चेंडू हलक्या हाताने खेळलाय, पण पिंकूच्या खराब नाही, 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 क्षेत्ररक्षणाचा नाही. फायदा उचलत अय्यर भाऊ धावलेत, पण जेठालाल नाही म्हणालाय आणि अय्यर भाऊ वाचले. पिंकू चांगला खेळाडू आहे, जरा सावकाश. ओव्हर. आणि यासोबतच चौथ्या ओव्हरची समाप्ती आणि जेठाचे जाबाजचा स्कोर आहे 4 विकेट आणि 46 धावा. म्हणजे पुढच्या 6 ओव्हरमध्ये जेठाचे जाबाज संघाला 65 रनांची आवश्यकता आहे. अय्यर भाऊ, एक पण बॉल निर्धाव नाही गेला पाहिजे. सिंगल तर सिंगल, धावत राहू, रन करत राहू. जाडलाल, मला तर माहित आहे तू बस माझा इशारा बघून धाव. कसा इशारा दाखवणार तुम्ही? वा, म्हणजे अगोदर तुम्ही मारणार, मग असा ये वाला इशारा करणार, मग धावणार. इतक्या वेळात तर खेळाडू बॉल पकडून थ्रो करेल, मारून लगेच धावायचं. असं वाटलं की रन धावू शकतो की धावायचं. काय इशारा विशारा? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. मिस चेरी, मला तर वाटते हे खूपच कठीण कार्य असणार आहे जेठाचे जाबाज या संघासाठी. वेल पोपटलालजी, क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हर पर्यंत काहीच सांगता येत नाही. कुठल्याही वेळी बाजी पलटू शकते. अगदी बरोबर. प्रेक्षक हो, तुम्हाला देखील मजा येत असेलच. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन होतं इथे GPL 3 मध्ये. एका समुद्राचे 2 टोक जे कधी आपापसात भेटू शकत नाही.
अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. मी जेठालाल आणि अय्यर बद्दलच बोलतोय. हे दोघे असे आहेत जणू एक आग तर दुसरा पाणी. एक पूर्वेकडे धावणार तर दुसरा पश्चिमेकडे. हे दोघे जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा वाटतं एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार. पण सध्या एका म्यानात या दोन तलवारी राहणं खूप गरजेचं आहे. कारण रन बनवायला पिच वरती दोघांचा ताळमेळ असणं गरजेचं आहे. पण या दोघांच्या स्वभावाला बघून मला हे चांगल्याच प्रकारे माहितीये की हा ताळमेळ एक तुफान बनायला जात आहे. आणि या तुफानाचा फायदा कॅप्टन मेहता म्हणजेच मी कसा काय उचलणार. कुणाला गोलंदाजीची जबाबदारी देऊन या तुफानाचा फायदा उचलणार मी. माझं टेन्शन वाढलंय. पण तुम्ही टेन्शन का घेताय. कारण इथे टेन्शन माझ्या डोक्यात नक्कीच आहे की मी बॉल कोणाला देऊ. पण तुमच्या घरात हसायला कुठलंही टेन्शन नाही. फक्त अटेन्शन ठेवा हसण्यासाठी. बघत राहा माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी. जेठालाल सॉरी 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 पण नाही फोर तर गेला ना. अरे कसला काय फोर भाऊ, मी खपलो असतो ना. जरा बघून शॉट मार ना. अरे भाऊ एक गोष्ट लक्षात ठेव, फिर सलामत तो रन 1000. आरामात सांभाळून खेळ सांभाळून. अब्दुलच्या बॉलवर अय्यर ज्या प्रकारे रन्स घेतायत मेहता साहेबांना थोडी चिंता व्हायला लागली आहे. अब्दुल भाऊने पुढचा बॉल टाकलाय अय्यर भाऊला. अय्यर भाऊने लॉंग रनच्या दिशेने जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय. रन घ्यायचा प्रयत्न झाला आणि भिडेने झटक्यात स्टंप ये, out, out, out. जबरदस्त अपील रन आउट.